अजून हार्डली 12 ते 14 मिनटं आहेत. मला ॲक्च्युली ड्रोन उडवायचा होता, पण प्रॉब्लेम आहे की पाऊस आहे. आता रस्ता आणखी निमुळता होत जातोय बघा. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आज आपल्या पॅन्थरसोबत या सुंदर ठिकाणी येऊन पोचलो. धनुष्कोडी. धनुष म्हणजे धनुष्य आणि कोडी म्हणजे शेवट. या शब्दावरून या ठिकाणाचे नाव पडले. तमिळनाडू राज्याचे टोक असलेले धनुष्कोडी श्रीलंकेपासून फक्त 18 किलोमीटर लांब आहे. कधी काळी हे गाव पर्यटनासाठी आणि तीर्थयात्रेसाठी प्रचंड प्रसिद्ध होते. इथून लोक श्रीलंकेला जायचे. सोबतच धनुष्कोडीचा थेट संबंध रामायणाशी जोडला जातो. याचे कारण भगवान श्रीराम यांनी या टोकापासून त्या काळच्या लंकेपर्यंत सेतू बांधला, जो आजही प्रेमाचे प्रतीक राम सेतू या नावाने ओळखला जातो. तर मित्र हो, मी ओंकाराने तुमचे स्वागत करतो आपल्या साऊथ इंडिया राईडच्या 8व्या भागात. आता आपण चाललो आहोत धनुष्कोडीला. एवढा मरणाचा ट्रॅफिक आहे इथे. सोबतच इथे पाऊस पण होता. शेवटचा पॉईंट म्हणू शकता तुम्ही. ते पाऊस पडतो यार सकाळपासून. ऊन आहे पण पाऊस पण आहे. करून घेऊया. इथे रेट आहे 102.80. आता या साईडला समुद्र दिसायला चालू झालाय. त्या साईडचा पण दिसेल आता हळूहळू. रोड बघा काय एक नंबर आहे. आपण पाऊस थांबण्याची वाट बघतो, म्हणजे आपण ड्रोन उडवू शकतो. अजून हार्डली 12 ते 14 मिनटं आहेत. मला ॲक्च्युली ड्रोन उडवायचा होता, पण प्रॉब्लेम आहे की पाऊस आहे. आणि आपला वॉटरप्रूफ नसतो ड्रोन, सो रिस्क थोडं टाळतो आहे मी. आता जरा ढग ओपन झालेत बघा. निळं आकाश दिसायला सुरुवात झाली. सो कदाचित जर तिकडे पाऊस नसेल तर आपण ड्रोन उडवूया नक्की. आणि इकडचा ड्रोन शॉट तर एक नंबर येणार आहे, कारण दोन्ही बाजूला समुद्र आणि छोटासा रस्ता मधून जाताना दिसतो. ऊन दिसतंय, ऊन लागतंय. आणि एवढी पूर्ण राईड झाली. फक्त पाऊस लागला तो आम्हाला रामेश्वरम, बाकी कुठे नाही. कडक ऊन आलेलं आहे. आता कदाचित उडवू शकू आपण ड्रोन. जवळपास अर्धा तास थांबलो होतो आम्ही. लकीली शेड भेटला आम्हाला. रामेश्वरम पासून धनुष्कोडीचा जो रस्ता आहे तो एक नंबर आहे. सुरुवातीला कदाचित ट्रॅफिक लागेल, कारण आता थोडं सुट्ट्यांचे दिवस चालू आहेत त्यामुळे. त्यानंतर असा एक नंबर रोड लागेल. अजिबात खड्डे नाही आहेत, रेती नाही आहे, माती नाही आहे, काही नाही आहे. सरळ डांबराचा रोड आहे प्रॉपर. आणि आता या बाजूला पण समुद्र आहे, या बाजूला पण समुद्र आहे. एका बाजूला आहे अरबी समुद्र, एका बाजूला आहे बे ऑफ बंगाल. जवळपास 6 वर्षापूर्वी आलो असेल मी इथे.
त्यावेळी कडक ऊन होतं एकदम. आय थिंक आम्ही डिसेंबरमध्ये आलो होतो, त्यामुळे पावसाचा नामोनिशाण नव्हता. आता जस्ट पावसाळा संपला आहे, त्यामुळे कुठेतरी पाऊस पडतो. शेवटचा पाऊस आहे. ऊन एकदम कडक लागलं पाहिजे एकदम. चालेल, कडक ऊन चालेल, पण पाऊस नको बाबा. धनुषकोडी, जिथे आजच्या घडीला भारताचा शेवटचा रस्ता जातो, पण तिथे तुम्ही राहू शकत नाही. तिथे संध्याकाळी 6 नंतर कुणालाच थांबण्याची परवानगी नसते आणि गावाची ओळख तर आजही भूतांचं गाव म्हणून सांगितली जाते. याचं कारण त्या काळी आलेलं चक्रीवादळ. 22 डिसेंबर 1964ची ती रात्र. समुद्रात वारं घोंगावत होतं, चक्रीवादळ निर्माण झालं आणि लाटा अशा उसळल्या की त्या गावातलं काहीच वाचलं नाही. शाळा, चर्च, दवाखाने, रेल्वे स्टेशन, पूल सगळं काही उद्ध्वस्त झालं. इतकंच नाही तर पांबांवरून धनुषकोडीला जात असलेली ट्रेन प्रवाशासकट वाहून गेली. त्या रेल्वेमधले जवळपास 200 प्रवासी, अधिकारी आणि गावातली जवळपास 1800 ते 2000 माणसं. त्या रात्री कुणीच वाचलं नाही. त्या काळच्या सरकारने हे गाव राहणे योग्य नसल्याने घोस्ट टाउन म्हणून घोषित केले. रस्ता वाहून गेल्यामुळे धनुषकोडीपर्यंत पोहोचणं कठीण होतं. 2015मध्ये सरकारने रस्त्याचं काम पूर्ण केलं आणि पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा धनुषकोडीकडे वळली. साईडवेजच बस पाहिजे तर फक्त 1 किलोमीटरच्या आधी सांग मला थांबायला. हे लाईट हाऊस आहे, मी नीट बघितलं नाही तो, आता आणखी भरपूर आहे पुढे. हे लाईट हाऊस आहे बहुतेक. हो, लाईट हाऊसच आहे. आता रस्ता आणखी निमुळता होत जातोय बघा. पाऊस आलेला आहे, पाऊस. अशी बारीकशी लेअर उडते बघा हवेत, एकदम बारीक आहे बघा. रोडवर दिसेल तुम्हाला. थोडीचं लाईट हाऊस आहे या साईडला, समोर पाहता येते. आणि इथे तुम्हाला जेवणासाठी पण मिळेल. फिश करी वगैरे सगळं मिळतं इथे. प्रत्येक प्रकारचे मासे तुम्हाला इथे मिळतील खाण्यासाठी. लाईट हाऊसला नाही जायचं आपल्याला आज. त्यामुळे धनुषकोडी पूर्ण भरलेलं आहे. केवढी गर्दी आहे बघा. काय घेऊन चाललाय? किती लोकांना घेऊन चाललाय तो? आला शेवटचा पॉइंट. कोण आवाज करते ॲम्ब्युलन्सचा? थांबा, उलटी. धनुषकोडी लास्ट पॉइंटला गर्दी बघा तुम्ही. काय कुठे आणणार आपल्या पॅन्थरला? इथे मागेच पार्क केला आणि आता पुढे आलो चालत.
बीच व्ह्यू आहे बघा समोरचा, पूर्ण निळं आकाश आणि निळं पाणी. कुठेतरी एका जागी मिळणार आहेत असं वाटतं. मागे पण सेम. इकडचं पाणी जास्त हे आहे म्हणजे निळं आहे, इकडे थोडं मिक्स आहे, कलरलेस टाईप थोडं. कॅमेऱ्यात कसं दिसतं माहीत नाही, पण भारी व्ह्यू आहे एकदम. एवढा ट्रॅफिक आहे, एवढी लोक आहेत. साइडवेज का कसं? बस बस नॉर्मल. चला तर मध्ये 1-2 मंदिर आहेत ती करूया आणि मग जाऊया घरी. काय व्ह्यू आहे बघा, पूर्ण सिनिक रूट. तर नशीब पाऊस नाही आहे, लकीली ड्रोन शॉट सुद्धा चांगले भेटलेत. लोक इथे मस्त आंघोळ वगैरे करतात. हे त्यावेळीचं धनुषकोडी रेल्वे स्टेशन आहे. हे जे दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर, ते आता इथे पूर आला होता. मला त्याची मी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर देतो. पण हे त्या काळचं धनुषकोडी रेल्वे स्टेशन आहे. सोबतच तुम्हाला इथे काही मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. बाई आम्ही आलो पुढे. बाय बाय. लवकर मागे मी ज्यावेळी 2018च्या दरम्यान मी आलो होतो इथे, तर तिकडे एक हनुमानाचं आता जे आपण मंदिर पाहिलं ना, ते मंदिर होतं ना. तिकडे एक स्टोन होता, फ्लोटिंग स्टोन, खूप मोठा होता तो. म्हणजे जवळपास पूर्ण तो जो हे आहे ना, म्हणजे जवळपास 10-15 किलोचा स्टोन असेल, जो फ्लोट होत होता पाण्यावर. आता मी तिकडे जे दुकानदार होते त्यांना विचारलं, त्यांचं सांगणं असं की लोक त्याचे व्हिडिओ वगैरे काढतात, त्यामुळे किंवा गव्हर्मेंटनेच ते बॅन केलं की इथे ते ठेवू नका. तर ते तिकडे घेऊन गेले. रामेश्वरमला हनुमानाचं एक मंदिर आहे, तिकडे तो स्टोन आहे आता. तर बघूया, शक्य झालं तर तिकडे पण जाऊया. पण आता इकडून आपण निघतो. आता आपण इथून निघतोय. एक नंबर लोकेशन आहे. आता बघा तुम्ही, सगळा इथून ह्या साईडला रोड, समुद्र. जर हे बघाल तर तुम्हाला हा अरबी समुद्र आहे ह्या बाजूला, आणि हा बे ऑफ बेंगाल. इकडे या साईडला मोस्टली डीप नसेल जास्त, कारण तो थोडा ह्याचा भाग आहे, गवतं वगैरे भरपूर आहे, रानाचा भाग आहे. आता भारी दिसतो बघा, पूर्ण व्ह्यू भारी दिसतो त्या बाजू. आणि रोड रिकामी असेल तर राईड करायला काय मजा येईल. इथे खूप ट्रॅफिक होता. तिकडे तर बघायलाच नको, जो मेन लास्टचा स्तंभाचा पॉईंट आहे ना, तिकडे. जवळपास 10 किलोमीटरचा पॅच आहे. इथून पण गायब झालं. हे पण मंदिर होतं आधी. 10 किलोमीटरचा पॅच आहे जो एकदम सरळ आहे. तो हळूहळू निमुळता होत जातो रस्ता. ते इतकं भारी दिसतं ना.
बघ ना जरा मागे काय लिहिलंय, मागे काय लिहिलंय. धनुषकोडी होतं पण ब्लर होतं. इथून आपण कोथंडा रामर टेम्पलला जाणार आहोत, जे इथून तुम्हाला त्या साईडला दिसतंय. आपल्याला राईड घ्यायचं. आपण सगळं आता थांब हात नको दाखवू. कोथंडा रामर टेम्पल इथे कसंच ना, धनुषकोडी तिकडे. इकडे पण गर्दी आहे लोकांची. हो, हा पण व्ह्यू बघा. हा ब्रिज आहे ॲक्च्युली, दोन्ही बाजूला एकच समुद्र. त्या साईडला धनुषकोडी, त्या साईडला. वॉट अ व्ह्यू, वॉट अ व्ह्यू. वा, ट्रॅफिक खूप आहे. मार्वलस. यार गाडी लावायला जागा नाही. बेसिकली माहिती तुम्हाला सांगतो की ज्यावेळी रावणाचा वध झाला, रामाने रावणाचा वध केला, त्यानंतर रावणाचा जो भाऊ आहे विभीषण, त्याला लंकेची गादी रामाने त्याला दिली, असं ह्या जागेचं महत्त्व. ह्या जागेवरती गादी त्यांनी हँडओव्हर केली. हां, पट्टाभिषेकम म्हणजेच त्याला गादी सोपवली विभीषणाला, रावणाच्या भावाला. मंदिरात भरपूर गर्दी आहे आज, त्यामुळे आत्म्या नाही जात आहोत आपण. इथूनच रिटर्न जाऊया. कलामांचा हाऊस असेल तर ते तिकडे पाहूया. चला, थोडी मोठी आहे. सॉरी तेल आहे. जेवायला इथे यायचं का? चला इथून तो वेगळा ट्रॅफिक आहे. पोचलो आहे APJ अब्दुल कलाम यांच्या घरी. कलाम हाऊसमध्ये मोबाईल शूटिंग अलाउड नव्हतं, सो आम्ही कलाम हाऊस पाहिलं आणि त्यानंतर घरी परतलो.